मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. तुम्हाला कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग याचा फुल एपिसोड. तर चला आता स्टार्ट करूया. प्रिया सायलीला म्हणते, अगं सायली, तुला तरी माहिती पाहिजे ना की असे व्हिडिओ खोटे असतात. यावर गिरिजा म्हणते, ए प्रिया, हे व्हिडिओ ना 100% खरं आहे. तुझे तुझ्या पापाचा पाडा वाचलाय ना, ते सुद्धा 100% खरं आहे. गिरिजा पुढे म्हणते, ए प्रिया, तू काय सायली ताईच्या आणि पूर्णा आजींच्याच बाबतीत एवढी वाईट वागली नाहीये. तू एक अशी गोष्ट केलीयस, समस्त स्त्री जातीला काळीमा फासलीयस. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. ते सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत असतात. अश्विन विचारतो, नक्की काय केलंय प्रियाने? त्यावर नुपूर म्हणते, अस्मिताच्या चोरवटी दिवशी तिनं जे नीचपणा केलाय ना, तो तिनं स्वतः कबूल केलाय. आणि नुपूर तो व्हिडिओ दाखवते. त्या व्हिडिओमध्ये प्रिया नीलावैलीला सांगत असते, माझी नणंद ग, ती अस्मिता, ती जेव्हा गरोदर होती ना, ती जिथून येणार होती तिथं बरोबर मी तेल सांडवलं. अरे त्या अस्मिताचा असा पाय घसरला होता ना त्याच्यावरून की दान कणा पडणार होती, पण सायली आली मध्येच तिला वाचवायला. अश्विन शर्मेने मान खाली घालतो. डोळ्यात अश्रू असतात त्याच्या. अस्मिता प्रियाला म्हणते, माझ्या चोरवटीच्या दिवशी तू तेल सांडलंस म्हणून माहिती होतं मला, तरी तू कंगावा केलास. ते तेल सायलीसाठी होतं, माझ्यासाठी नाही. आणि अस्मिताला ते झालेला प्रसंग आठवतो. अस्मिता प्रियाला जाब विचार. त्याच्यावर प्रियाचे उडवाउडवीचे उत्तरं चालू असतात. माझ्या मनात शंका होती तर मी, आणि त्याची तू खात्री पटवलीये. तू माझीच नाही तर माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस. अगं माणूस आहेस का प्राणी आहेस तू? प्रिया अस्मिताला म्हणते, नाही, मी तुला तेव्हा सांगितलं होतं का तेच खरं होतं. माझ्याकडून चूक झाली, पण मी तुझ्या पोटातल्या बाळाला कसं काही करेन अगं. अश्विन रागात म्हणतो, तू काहीही करू शकतेस. अश्विन पुढे रडत रडत प्रियाला म्हणतो, हजारो लाख राक्षसींनी मेल्या असतील ना, तेव्हा तू जन्माला आलीस. कुठला पाप करून बसलो होतो जे मी तुझ्याशी लग्न केलं? तू म्हणायचंस ना, ही आपली माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत. आजी, बहीण, वहिनी आणि माझ्या बहिणीचं बाळ. अश्विन पुढे म्हणतो, सगळ्यांच्या जीवावर उठलीस ग तू. प्रिया म्हणते, अश्विन, अरे मी जेव्हा ते सांडलं होतं तेव्हाच मी कबूल केलं. मला अस्मिताच्या बाळाला काहीही करायचं नव्हतं. खरंच जर तुम्हाला वाटत असेल की मी चूक केली आहे, तर मी सगळ्यांना हात जोडून माफी मागायला तयार आहे. प्रिया अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं तू तरी माफ कर मला. अस्मिता पुढे म्हणते की ठीक आहे, मी माफ करेल तुला. हे ऐकून सगळ्यांना धक्का बस. अस्मिता म्हणते, एका अटीवर. प्रिया म्हणते, हो, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. अस्मिता विमलला वाटीभर तेलाने सांगते. प्रिया घाबरते आणि म्हणते, तू तेलाचं काय करणार आहेस? त्यावर अस्मिता म्हणते, बघशीलच आता. तेवढ्यात विमल येते. तिच्या हातात तेल भरून वाटी असते. सगळे बघत असतात. प्रिया सुद्धा बघत असते. अस्मिता ती तेलाची वाटी घेते आणि प्रियाच्या समोर सांडवते. प्रिया ते तेलाकडे बघते. घडीच तिच्याकडे बघते, अस्मिताकडे बघते. अस्मिता म्हणते, या सांडलेल्या तेलावर चाल. तर आता कसला विचार करतेस? तू तर प्रेग्नेंट पण नाहीयेस. मी तर तेव्हा 3 महिन्याची प्रेग्नेंट होते. जर पडले असते ना, तर माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं. ह्याचा तू विचार सुद्धा केला नाहीस अगं. तर आता कसला विचार करतेस? चाल याच्यावरून. प्रिया म्हणते, अस्मिता असं नकोस करू अगं. आणि अस्मिता रागात म्हणते, चाल याच्यावरून. सगळे प्रियाकडे बघत असतात आणि प्रिया सांभाळत त्या तेलावरून चालायचा प्रयत्न करते आणि शेवटी धडाम पडलीच. आऊ करतच असते. गिरिजा आणि नुपूर हसत असतात. प्रिया आई ग म्हणते आणि अस्मिता जोरात म्हणते, मी असंच पडले असते ना.
तिथे जर सायलीने माझा हात धरला नसता ना तर माझ्या बाळाला काहीतरी झालं नुपूर म्हणते. तूच हे तेल सांडलं होतंस हे सर्वांना आधीच कळलं होतं. तरी यांनी तुला माफ केलं कारण की तू या घराची सून आहेस प्रिया. नुपूर पुढे म्हणते. तरीही तुला यांच्या मनाचा मोठेपणा दिसला नाही का ग प्रिया? पुढे गिरिजा म्हणते. अगं इतक्या चांगल्या माणसांचा एवढ्या खाली पाताळ जाऊन वागलीस तू. पूर्णा आजी, प्रताप काका, कल्पना काकू तुझ्यावर किती प्रेम केलंय अगं, आपलंसं मानलं. गिरिजा पुढे म्हणते. हा, पण जेव्हा त्यांना तुझे खरे रंग कळायला लागले ना तन्वी, तेव्हा त्यांनी तुला दूर केलं आणि तरीही तुला जरा तरी इजा व्हावी असं त्यांना थोडंसुद्धा वाटलं नाही ग. गिरिजा आता खूप रागात येते आणि प्रियाला म्हणते, तू तर अस्मिता ताईच्या पोटातल्या बाळाला सुद्धा सोडलं नाहीस ग. आणि त्यावर प्रताप काका म्हणतात, तन्वी, आजपर्यंत तुझी प्रत्येक चूक आम्ही आमच्या पोटात घातली आणि हीच आमची सगळ्यात मोठी चूक होती. तू आमच्या पाठीमागे काय काय करतेस ना हे कधी आम्हाला कळलंच नाही. कल्पना काकू पुढे म्हणतात, अगं आम्ही तर तुझ्या प्रेमामध्ये आंधळे झालो होतो, पण तू तर या घराला वाटोळं करायलाच निघाली. आणि अश्विन रागावून म्हणतो, आता आमचे डोळे उघडलेत तन्वी, मामा आणि बाबा कदाचित तुला माफ करतील, पण मी तुला जिवंत असेपर्यंत कधीच माफ करणार नाही. प्रिया परत रडण्याचं खोटं नाटक करते आणि अश्विनला म्हणते, प्लीज अश्विन, असं नको करू. अरे इतक्या टोकाचा निर्णय नको घेऊ. मला तुझ्याशिवाय कोणाचाच आधार नाहीये. तुझ्याशिवाय मी कुठे जाऊ? त्यावर सायली चिडून बोलते आणि म्हणते, तू तुझा आधार तुझ्या कर्मानेच घालवलायस प्रिया, मग आता कशाला अश्विन भाऊजीकडे भिका मागतेस? अर्जुनही आता गप्प राहिलेला तोंड उघडतो आणि म्हणतो, मम्मा आता कशाची वाट बघतेस तू? या मुलीला आपल्या घरात राहणं अलाउड नाहीये, बाहेर काढ हिला. आणि कल्पना काकू मान हलवतात आणि प्रियाच्या हाताला धरतात. ती तेलावर पडलेली असते. कल्पना काकू म्हणतात, उठ, आणि सपोर्ट देऊन तिला उठवतात. प्रिया अर्जुनला ब्लॅकमेल करत म्हणते, नाही, मला असं घराच्या बाहेर काढू नका. या घरची सून जर अशी चिखलामध्ये राहिली तर या घरची आबरू नाही का जाणार? प्रिया हात जोडते आणि म्हणते, मी 1 वेळा नाही 1000 वेळा माफी मागायला तयार आहे, पण मला या घराबाहेर नका काढू. कल्पना काकू म्हणतात, यापुढे आता तू एकही शब्द बोलायचा नाहीयेस, असं म्हणून प्रियाचा हात धरतात आणि तिला उठवतात. प्रियाची आणि कल्पना काकूची नजरेने खुणवा काहीतरी चालू असते. प्रताप काका आणि अस्मिता दोघेजणी तिला म्हणतात, अगं तिला तू तिकडे कुठे नेतेस? तिला घराबाहेर काढायचे आपल्याला. कल्पना काकू प्रियाला स्टोर रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, कल्पना काकू प्रियाला म्हणतात, तुझ्यावर दया आली असं समज किंवा तुझ्यावर उपकार करते असं समज. कल्पना काकू पुढे म्हणतात, इथेच तू राहायचंस. आणि त्यावर प्रिया म्हणते, मी इथं का राहायचं? या घरावर माझाही तितकाच अधिकार आहे ना जितका तुमचा आहे. अर्जुन म्हणतो, तू हक्काची भाषा बोललीस तर मी कायद्याची भाषा बोलेल, हे चालेल तुला? प्रिया सगळ्यांच्या विनवण्या करते, मला कोणीतरी समजून घ्या, मी ह्या स्टोर रूममध्ये नाही राहू शकत. त्यावर सायली म्हणते, अगं तुझं नशीब एवढं समज की तुझ्यावर दया तरी दाखवली जातीये. प्रताप काका म्हणतात, अगं तुझ्या सासूला जरा पाजार फुटला म्हणून तुला ही स्टोर रूम तरी मिळाली, नाही तर लायकी तुझी रस्त्यावर राहायचीच आहे. कल्पना काकू पुढे म्हणतात, तुला जर तक्रार असेल ना मी तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते. प्रिया परत हात जोडते आणि म्हणते, नाही, मला घराबाहेर जायचं नाहीये. आणि त्यावर अस्मिता म्हणते, मामा हे सगळं का करते ना हे मला माहिती नाहीये, पण हे जर का माझ्या हातात असतं ना मी तुला घराबाहेर नाही डायरेक्ट पनवेल बाहेर काढलं असतं. गिरिजा म्हणते, प्रिया तू ही परिस्थिती ना स्वतःच्या हाताने ओढावून घेतलीयस. तू ज्या माणसाकडून तुझा फायदा होईल ना त्या माणसाशी तू जवळीक साधलीयस. नुपूर म्हणते, आणि काय आहे ना, प्रत्येक गुन्हेगाराचा कधी ना कधी अंत हा होणार असतोच, तसाच तुझाही अंत जवळ आलाय. आणि नुपूर म्हणते, त्यासाठी आम्ही सायली अर्जुनला लागेल ती मदत करायला तयार आहोत. आणि कल्पना काकू प्रियाला म्हणतात, आता तुला कोणीही वाचू शकत नाही, स्वतः तू सुद्धा स्वतःला नाही. असं म्हणून त्या स्टोर रूम मधून सगळे बाहेर जातात. नुपूर गिरिजा स्टोर रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतात. सगळे गेल्याच्या नंतर प्रिया आता विचारामध्ये पडलेली असते. मला ह्या सगळ्यातून बाहेर कोण काढणार असा ती विचार करतच असते. आणि तिला आठवतं आणि ती म्हणते, अर्धा मेंदू. हो, प्रतिमाच मला मदत करू शकते. आणि बाहेर अर्जुन नुपूरला म्हणतो, खरंच नुपूर, तुला व्हिडिओ काढायचा सुचला म्हणून बरं झालं, म्हणजे आपल्याला हे सगळं सगळ्यांच्या समोर मांडता आलं. आणि त्यावर नुपूर म्हणते, इथून पुढे जर तुम्हाला माझी गरज लागली तर आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. गिरिजा म्हणते, प्रियासारख्या मुलीला सरळ करण्यातनं एक वेगळाच आनंद आहे बघ अर्जुन दादा. गिरिजा आणि नुपूर सगळ्यांचा निरोप घेत असतात आणि नुपूर सगळ्यांना म्हणते, प्रियाच्या प्रत्येक पापासाठी तिला कोणती शिक्षा भेटणार आहे ते आम्हाला नक्की सांगा हा. सायली दोघीचे आभार वगैरे व्यक्त करते आणि दोघांना टाटा बाय बाय करून त्यांना वाट लावते.
आणि इकडे स्टोर रूमचा दरवाजा ठोठावणं प्रियाचं चालूच असतं. ती म्हणते मी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहे, प्लीज मला दार उघडा, मध्ये घ्या. सायली प्रियाला ओरडून म्हणते, अगं प्रिया, आता तर कुठं सुरुवात झाली आहे, इथून पुढे बघ अजून काय काय होतं ते. असं म्हणून ते सगळे तिथून निघून जातात. आणि प्रिया अजून विचारामध्ये असते आणि तिला अचानक विचार येतो, ह्या सगळ्यांना जर समजलं की मी तन्वी नाही आहे तर हे लोक मला सहज लाथ घालून बाहेर काढून देतील. नाही नाही, असं होऊन चालणार नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तिला प्रतिमा आत्याची आठवण येते आणि ती म्हणते, प्रतिमाचा शब्द या घरामध्ये अंतिम शब्द मानला जातो. तिनं सांगितलं म्हणजे मला या घरामध्ये राहता येईल. असं म्हणून ती प्रतिमा आत्याला कॉल करते आणि म्हणते, आई तू मला म्हणाली होतीस ना गं मी माहेरपणाला येऊ, मी येते तुझ्याकडे 2 दिवसामध्ये. तर त्यावर प्रतिमा म्हणते, नाही गं, अजून तुझे बाबा आलेले नाही आहेत, ते येतील ना, ते परत जाणार आहेत कोल्हापूरला, त्यावेळेस ये. हे ऐकून प्रिया जरा चांगलं बोलण्याचं नाटक करते आणि सुमन काकूला धक्का बसतो. फोन संपल्याच्या नंतर सुमन काकू म्हणतात, ही प्रियाच होती का, एवढ्या प्रेमानं बोलत होती, मला काहीतरी गडबड वाटते. आणि त्यावर प्रतिमा आत्या पण म्हणतात, हो, आपण हे सायली अर्जुनला सांगायला पाहिजे. तेही प्रिया प्रतिमाला ब्लॅकमेल करू करू इमोशनल करून सांगत असते. संध्याकाळच्या वेळी सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात आणि अश्विन म्हणतो, सायली वहिनी आणि दादा अजून कसे आले नाहीत. आणि त्यावर प्रताप काका म्हणतात, येतील रे, पण तू आधी सांग, तू कसा आहेस, बरा आहेस ना. अश्विन खाली मान घालतो आणि म्हणतो, ठीक आहे मी डॅड, पण मला एक गोष्ट कळाली आहे, माझ्या आयुष्यामध्ये प्रेम नाही आहे. या बाबतीत मी खूप कमनशिबी आहे, हे मी आता स्वीकारले. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि प्रतापराव म्हणतात, अरे असं काय बोलतोयस, असं काही नाहीये. अस्मिता त्याची समजूत घालत म्हणते, अश्विन असं नको बोलू, जे काही तुझ्या बायकोनं केलं त्याचा दोष तू स्वतःला नको लावून घेऊ. अस्मिता पुढे म्हणते, आपण मनापासून आणि भरभरून प्रेम केलं, म्हणजे ती सचिनबद्दल बोलत असते. आपल्या जोडीदाराला आपली कदर नाही, ह्याचा दोष आपला कसा असू शकतो. हे ऐकून प्रताप काकाला म्हणजे असं खूप नवल वाटतं किंवा. तेवढ्यातच सायली अर्जुन तिथे येतात आणि अर्जुन विचारतो, काय झालं मामा, आम्हाला बोलवलंस तू. आणि त्यावर कल्पना काकू म्हणतात, अरे मला उद्या मंदिरामध्ये जायचे. आणि तितक्यामध्येच सायलीच्या हातामध्ये फोन वाजतो आणि म्हणते, प्रतिमा आत्याचा व्हिडिओ कॉल. सायली विचारते, बोला प्रतिमा आत्या, काय झालं, असा व्हिडिओ कॉल का केलात. आणि त्यावर सायलीला प्रतिमा आत्या म्हणते, अगं तुला आणि अर्जुनला माझ्याकडे येता येईल का, उद्या दोघं जण येता का. आणि त्यावेळेस हे दोघं जण एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहतात. सायली म्हणते, हो येऊत ना, तुमचं काही काम होतं का. आणि त्यावर आत्या म्हणतात, नाही ग, आपलं सहजच. आणि तितक्यामध्ये कल्पना काकू म्हणतात, मी बोलणं ऐकलंय ग, पण काय करणार, त्या दोघांवर हल्ला झाला, त्यामुळे मी त्या दोघांना एकटं असं बाहेर नाही जाऊ देत. कल्पना काकू म्हणतात, अगं मला त्यांच्या नावाने अभिषेक करायचा आहे, अर्जुनला अटक झाली, त्यांच्यावर अपघात झाला, तू येतेस का मंदिरामध्ये. हे ऐकून प्रतिमा आत्या म्हणते, हो येईल मी उद्या. अशा प्रकारे दोघींचा फोन समाप्त होतो. सायली विचारामध्ये असते आणि अर्जुन सायलीला विचारतो, काय झालं, कसल्या विचारात आहेस. आणि त्यावर सायली म्हणते, काय हो, आपल्याला आज दोघांनाच का बोलवलं असेल प्रतिमा आत्याने घरी. त्यांना नक्कीच आपल्याला काहीतरी सांगायचं असेल, बोलायचं असेल. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, हो, उद्या आपण जेव्हा भेटू तेव्हा कळेल आपल्याला. तेवढ्यामध्येच विमाल 2 पिशव्या घेऊन येते आणि याच्यावर डायनिंग टेबलवर ठेवते. अश्विन विचारतो, हे सगळं काय आहे मम्मा, हा स्टोव वगैरे कशासाठी. आणि कल्पना काकू म्हणतात, हे तन्वीसाठी, आपल्या किचनमधून तिच्यासाठी जेवण जाणार नाही. अस्मिता हे ऐकते आणि चिडते आणि ती म्हणते, मम्मा मला मुळामध्ये हे कळतच नाही, आपण तिला घराच्या बाहेर काढलं होतं ना, मग तिला ठेवून काय घेतलंय. तिने आपलं कुठेही निघून जावं, नाही तर काही करावं. त्यावर कल्पना काकू म्हणतात, हो अगं, पण मला अर्जुन आणि सायलीने जे सांगितलं ना, तेच मी केलं. आणि इकडे जेलमध्ये नागराज महिपतला म्हणतो, ए महिपत, काय झालंय तुला, ताप वगैरे आलाय, डोक्यात ताप गेलाय, असं का वागतोयस तू. आणि त्यावर महिपत म्हणतो, चांगलं वागून एक जणाची सुटका होतीये, कदाचित दुसरा नंबर माझा असेल म्हणून मी चांगलं वागतोय. माझं लेकरू घरामध्ये तोंड लपवून बसलंय, आता मी ठरवलंय चांगल्या मार्गाने चालायचं. आतापर्यंत जे काही झालं ते झालं, जे जगलो ते जगलो, पण इथून पुढे सरळ मार्गाने जगायचं. आता माझं ठरलंय, मी, माझी लेक साक्षी आणि मी चांगलंच वागणार. आणि त्यावर मनातल्या मनात नागराज बोलतो, हा जर असं चांगला वागायला लागला तर मी मरेपर्यंत जेलमध्येच सडणार. असे धोकादायक विचार करण्यापासून महिपतला लगेच थांबावं लागेल. आणि इकडे स्टोर रूममध्ये विमलताई त्या पिशव्या घेऊन येते आणि म्हणते, हे कल्पनाताईने तुमच्यासाठी पाठवलंय. हे ऐकून प्रिया म्हणते, माझ्यासाठी पाठवलंय, बरं झालं, मला खूप भूक लागली होती. असं म्हणून ती पिशव्या खोलते आणि मध्ये ताट, सामान, स्टोव, सगळं काही सामान पाहून ती म्हणते, हे सगळं काय आहे. त्यावर विमल म्हणते, हो, वहिनीने हे पण सांगितले की तुम्हाला किचनमधून काही मिळणार नाही, सगळा स्वयंपाक तुमचा तुम्हालाच करायचा आहे आणि तुम्हालाच खायचा आहे, आमच्या इकडून तुम्हाला काही एक भेटणार नाही. हे ऐकून प्रिया म्हणते, ठीक आहे, आईची हीच जर इच्छा असेल तर करेल मी माझ्यापुरता स्वयंपाक.
विमलताई तिथून निघून जातात आणि प्रिया मनाशीच बोलते, ह्या कल्पीनं मला काय भिकारी समजले? मुठभर तांदूळ पाठवले, ही डाळ पाठवली आहे, इथे पोटामध्ये आग लागली आहे, ह्याचं काय करू मी? प्रिया बहुतेक खिचडी करण्याच्या तयारीमध्ये असते, कांदा वगैरे कापत असते आणि लांबून सायली अर्जुन हे सगळं पाहत असतात. प्रियाने काय स्टोव वगैरे पेटवला नाही, काय नाही, तसंच पातेलं ठेवले आणि काय काय करायली काय माहिती. आणि अर्जुन म्हणतो, बघ हिचं तोंड कसं झालंय. आणि सायली म्हणते, हिच्यावर ही वेळ तर येणारच होती, हिचे कर्मच असे आहे, त्याला कोण काय करे. सायली पुढे म्हणते, अजून 1-2 दिवसात बघा हिची अवस्था अशी होईल ना, ही कोणाला तोंडही दाखवू शकणार नाही. आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय आणि उद्याच्या एपिसोडमध्ये असं दाखवलंय, सायली प्रतिमा आत्याजवळूनच सखीला फोन लावते आणि म्हणते, प्रतिमा आत्याला अशी शंका येते की प्रिया त्यांची मुलगी आहे की नाही. आणि सायली म्हणते, म्हणूनच मला तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची आहे. त्यावर जानकी विचारते, कोणती परीक्षा? आणि इकडून सखी म्हणते, तू फक्त सांग जानकीताई. आणि एका रूममध्ये आग लागलेली असते. सखी आणि जानकी आरडाओरड करतात. त्या म्हणतात, प्रतिमा आत्यावर अडकली, पळ, त्यांना वाचव, असं म्हणून प्रियाला त्या रूममध्ये ढकलून देतात. तरी सुद्धा प्रिया मध्ये जात नाही. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. आणि उद्यापासून मैत्रिणी आपल्या एपिसोड कंटिन्यू येणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका.